गडमाळेगावचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा ओळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून. मित्रांनो नमस्कार. माळेगाव यात्रा, या माळेगाव यात्रेचा पूर्ण इतिहास, खंडोबाचा पूर्ण इतिहास, माळेगाव यात्रा का भरली जाते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, या गोष्टीचा इतिहास तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्ण इतिहास माहिती होणार आहे. मित्रांनो मी यात्रेनंतर प्रत्येक व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत आहे. मित्रांनो तर हा जर व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा देवस्थानाचे सचिव या ठिकाणी आपल्या मुलाखतीसोबत जुळलेले आहेत. थोडीफार माहिती सांगा ना तुमच्याबद्दल. मी ॲडव्होकेट रमेश मारुती मुंडे, खंडोबा संस्थान यांचा पब्लिक ट्रस्टचा मी सचिव आहे. सगळ्यांना माळेगावच्या यात्रेची खूप मोठी उत्सुकता आहे आणि सगळ्यांना माळेगाव यात्रेचं मोठं कुतूहल आहे. पण हे माळेगावची यात्रा दरवर्षी भरते आणि या यात्रेचं वैशिष्ट्य काय, तर ही राजकीय यात्रा आहे, जिल्हा परिषद मार्फत भरवली जाते आणि सगळी सरकारी यंत्रणा या यात्रेमध्ये सुसज्ज असते. पण ही यात्रा भरवताना सगळ्या बाबींचा विचार केला आहे. याच्यामध्ये सामाजिक सलोखा आहे, राजकीय आहे आणि आर्थिक यात्रा आहे. जवळपास सगळ्या खंडोबा यात्रेची आधार करोडो रुपयामध्ये आहे. सामाजिक विचार केला, राजकीय विचार केला तर या यात्रेमध्ये सरकारमार्फत सगळे स्टॉल लावले जातात, शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या जातात. आता आपण विचार मंदिराच्या बाबतीमध्ये सचिव या नात्यानं किंवा ट्रस्टी या नात्यानं आम्ही काय करतो, तर ही यात्रा आपली गोरगरिबांची, पंचक्रोशीतल्या लोकांची आणि खेड्यापाड्यातल्या लोकांची यात्रा आहे. खंडोबा हा देव 18 पगड जातीचा मुख्य देव आहे. त्याच्यामुळे इथल्या सगळ्या लोकांना दर्शन व्यवस्थित घडलं पाहिजे म्हणून आम्ही दर्शनाचं उत्तम पद्धतीने नियोजन करतो. दर्शनासाठी 2 पद्धतीने नियोजन केले, एक धर्मदर्शन आणि एक तिकीट दर्शन. याच्यामध्ये आम्ही 100 रुपये पास ठेवलाय. त्या पास प्रमाणे एक लाईन जाते आणि धर्मदर्शनची एक लाईन जाते. दोन्ही रांगेमधील लोकांना व्यवस्थित दर्शन दिलं जातं आणि संस्थांचा हेतू मुख्य आहे, इथली जनता गरीब आहे आणि भक्तांना खंडोबाच्या दर्शनानंतर प्रसाद भेटावा म्हणून जो कोणी भक्त दर्शनासाठी येईल त्याच्यासाठी सकाळी 6 पासून संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत जे आहे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सकाळी 6 ते 9 खिचडीचा नाश्ता असतो. 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वरण भात, भाजी पोळी आणि एक गोड पदार्थ याचं नियोजन असते आणि 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वरण भात अशा पद्धतीने जेवण दिलं जाते. आणि अन्नदानाची व्यवस्था दर्शनातल्या सगळ्या भक्तासाठी आणि यात्रेमधला जो कोणी भक्त फक्त जेवणासाठी त्याच्यासाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे. बहुसंख्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी होमगार्ड दर्शन घेऊन जेवण करून जातात. सगळ्या लोकांची सोय व्हावी म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक, अपंग किंवा स्तनदा महिला आपण ज्यांना म्हणतो, ज्यांच्याकडे वर्ष 2 वर्षांची मुलं आहे, अशांना सुद्धा विशेष दर्शन संस्थांतर्फे दिलं जातं. पण ज्या दिवशी रविवारची गर्दी, इतर ज्या दिवशी गर्दी आहे त्या दिवशी सोय करणं शक्य नाही. एवढंच नाही तर जिल्हा परिषदचे कर्मचारी आणि अन्य कर्मचारी जे कोणी असतात त्यांना सुद्धा बिना रांगेचं विशेष दर्शन म्हणून संस्थांतर्फे सोडण्यात येतं. आलागेल्यांचा सत्कार करणं हे संस्थांचं कर्तव्य. अतिथी देवो भव या नात्यानं जे उच्च पदस्थ अधिकारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे येतात त्यांचा योग्य तो सत्कार आणि कलावंताचा सत्कार दर्शनाला आल्यानंतर संस्थांच्या वतीने केला जातो. खंडोबारायाची म्हणजे माळेगाव या ठिकाणी कशी स्थापना झाली, म्हणजे खंडोबाराया माळेगाव मध्ये कसे आले? खंडोबारायाच्या माळेगावच्या बाबतीमध्ये एक कथा आमच्या पूर्वजापासून आम्ही ऐकत आलो. हा जो माळेगावचा खंडोबा आहे हा मूळचा माळेगावचा नाही. हा मूळ खंडोबा जो आहे मैलार येथील आहे. मैलार जिल्हा बिदर, कर्नाटक स्टेट इथला मूळ खंडोबा आहे. तर तिथला एक व्यापारी काही 100-500 वर्षापूर्वी तांदळाचा व्यापार करण्यासाठी आला. त्या काळामध्ये अशी वाहनांची सुविधा नव्हती. घोड्यावरती आणि बैलावरती तांदळाच्या गोण्या, त्या काळात गोण्या मिळायच्या, पोतांना गोण्या टाकायच्या निघायचे. असे 5-50 घोडे घेऊन 100-150 गोण्या घेऊन व्यापारी प्रवास करायला निघाला. प्रवास करता करता योगानंताचा मुक्काम या माळेगावमध्ये जे इथे एक डोंगर होता त्या डोंगरावरती उंच ठिकाणावरती पडला. 2 दिवस इथं राहिला. त्या काळातल्या पद्धतीने त्यानं आजूबाजूला व्यापार केला. 3ऱ्या दिवशी जाण्यासाठी आज सकाळी निघाल्यानंतर उरलेल्या सगळ्या गोण्या
त्यानं घोड्यावरती लादल्यानंतर 2 गोण्या अशा जमिनीला चिटकून बसल्या होत्या, काही त्याला निघत नव्हत्या. त्याने खूप शोधाशोध केली, काही कळालं नाही. मग आजूबाजूला कोणी दोन बुजुर्ग माणसं होते जुने, त्यांना विचारलं बाबा असं झालं, काय करायचं. मग त्यांनी महादेवाची प्रार्थना केली आणि त्याला बाबा आम्हाला याच्यातून मार्ग दाखव. आणि मग काही वेळाने गोण्या काढल्या तर त्याच्या खाली जे आहे स्वयंभू महादेवाचं लिंग प्रकट झालं. स्वयंभू लिंग कोणाला म्हणतात की जे लिंग महादेवाचं लिंग आपण स्थापन केलं नाही, स्वतःहून निर्माण झालं, त्याला स्वयंभू लिंग असं म्हणतात. जसं त्र्यंबकेश्वरचं लिंग स्वयंभू लिंग महादेवाचं कोणी स्थापन केलेलं नाही, तसं स्वयंभू महादेवाचं लिंग प्रकटलं. महामनुष्य राहिला, ब्राह्मणद्वारा त्याला अभिषेक केला आणि त्याला तिथं दृष्टांत झाला की बाबा तू महिलाचाच, मी महिलाचाच आहे. आणि महिलाचा जो खंडोबा आहे इथं महादेवाच्या रूपामध्ये अंशी रूपाने प्रकट झालेला आहे. पुढे माझा इथं जीर्णोद्धार करतील, लोक मंदिर बांधतील. तो आज इथं जे आहे त्या दिवशी मी आलेलो आहे, त्या दिवशी अन्नदान करून जा. त्या माणसानं पहिल्या दिवशी अन्नदान केलं. आणि मग आता सुद्धा नंतर पुढच्या पिढींनी जिथे स्वयंभू लिंग प्रकट झालं तिथे खंडोबाचं मंदिर बांधलं. आज जे आपण खंडोबाच्या मूर्तीचं जे दर्शन घेतो तर शक्ती त्या मूर्तीमध्ये नाही, त्या मुखोट्यामध्ये नाही. त्या मुखोटा ज्या देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत, काय म्हणतो आपण त्या देवघराला, सिंहासन. त्या सिंहासनामध्ये 2 चांदीच्या मूर्ती ठेवल्या. त्या चांदीच्या मूर्तीखाली ते स्वयंभू लिंग आहे आणि त्या स्वयंभू लिंगामधून पॉवर जनरेट होते आणि त्या जनरेट झालेल्या पॉवर मधून त्या मुखोट्यामध्ये ती पसरते. आणि त्या मुखोट्याचं दर्शन घेतलं की मुखोट्याच्या शक्तीने आपलं कल्याण होतं. ते स्वयंभू लिंग जे आहे गुप्त आहे, आजही त्यानं कोणी दर्शन घेत नाही, आम्ही ते पाहत नाही, पण तिथे ते स्वयंभू लिंग आहे असं आमचे पूर्वज सांगत आले. आणि तिथे ती शक्ती आहे आणि त्या शक्तीचे उत्सर्जन, शक्तीची प्रतिभा शक्ती जी आहे हे 2 मुखोटे. जसं लाईट मध्ये आपली विद्युत तार असते, विद्युत तार आपल्याला दिसते का, पण ती बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ट्यूब, लाईट, बल्ब याच्यातून ती प्रकाशित होते. तसं ती शक्ती या मुखोट्यावाटे प्रकाशित होते आणि लोक त्याचं दर्शन घेतात, संकल्प करतात आणि प्रसिद्धीला पावतात आणि त्यांचं कल्याण होतं. आता ही जी पालखी आहे ही पालखी कशामुळे आहे तर ज्या तिथीला खंडोबा इथं प्रगट झाले ती तिथी आहे मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी. आणि मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी हे खंडोबाची जन्मतिथी मानली जाते या पालखीच्या उत्सवासाठी. या चतुर्दशीच्या तिथीला खंडोबा माळेगावमध्ये अवतरले आणि सगळ्या लोकांना सुलभ व्हावं म्हणून त्या दिवशी पालखीचं नियोजन केलं. म्हणजे हे विशेष यात्रा भरण्याचं निमित्त हे आहे का? यात्रा भरण्याचं निमित्त हे आहे. आता यात्रेच्या काळामध्ये लाखो लोक राहतात, त्यांना रांग लावून दर्शन घेणं शक्य नाही आणि सगळे जर रांगला लागले तर यात्रा डिस्टर्ब होऊन जाईल, त्याचं व्यवस्थापन बिघडून जाईल. तर व्यापार करणाऱ्यांनी व्यापार करावा, त्यांनी सगळं व्यापार केला तर आर्थिक उलाढाल होईल आणि लोकांचे पोट भरतील आणि पाहिजे ते होईल. पण त्यांना सुद्धा देव दिसला पाहिजे, देवाचं दर्शन घडलं पाहिजे. हा उदात्त हेतू लक्षात घेऊन आमच्या पूर्वजांनी ज्या तिथीला खंडोबा इथं अवतरले त्या तिथीला दर्शन घडावं म्हणून पालखीच्या दिवशी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला दुपारी 2 वाजता पालखी मंदिरामधून निघते आणि जो पालखीचा मार्ग ठरला त्या मार्गाने पूर्ण प्रदक्षिणा मार्ग निघते आणि सगळ्या लोकांना दर्शन होतं. आता पालखी काढण्यासाठी पालखीचे 8 मानकरी आहेत, त्याच्यामध्ये आमचे गुरु पुजारी आहेत, करकंड परिवारामधले काही माणसं आहेत, काही भोई आहेत, काही झेंडा धरणार आहेत, काही दंड धरणार आहेत. त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे 8 मानकरी, काही पुजारी आहेत. हे सगळे मिळून जे आहेत ते पालखीच्या भोवती राहतात. पालखीच्या भोवती 40 पोलीस बंदोबस्त राहतो की जेणेकरून पालखीच्या मूर्ती सुरक्षित राहायला पाहिजे आणि सगळ्यांना दर्शन घडलं पाहिजे. ज्याचे त्याचे मान ठरलेले आहे. आजही मानाची परंपरा आहे आणि त्या मानाच्या परंपरेनं पालखीचं नियोजन केलं जातं. पोलिसाचं उत्तम सहकार्य राहतं आणि भाविकांना योग्य पद्धतीने दर्शन व्हावं म्हणून या पालखीचं नियोजन केलं आहे. आता एवढी भव्य पालखी निघते, जवळपास लाखोची संख्या असते पालखीच्या दिवशी. तर हे त्याच पालखीच्या दिवशी वीर नागोजी नाईक यांची पालखी समोर चालते आणि त्यानंतर आपल्या खंडोबाची पालखी निघते. तर नागोजी नाईक यांची पालखी समोर निघते, तर या पालखीचा काय इतिहास आहे? नागोजी नाईक हे पूर्वी माळेगाव जे आहे हा आपला संपूर्ण मराठवाडा जो आहे हा निजाम स्टेट मध्ये होता आणि निजामाचा राजा मुस्लिम होता आणि मुस्लिम राजा असल्यामुळे ते
आणि त्याचे प्रतिनिधी कंधारमध्ये राहत होते. हा नागोजी नाईक जो होता शूर होता, वीर होता, लढवय्या सैनिक होता आणि त्याची खंडोबावरती खूप भक्ती होती. पण निजामाच्या काळात मुसलमानाचा राजा हिंदूंच्या देवतांना बरं पाहायचं नाही आणि त्याची अशी इच्छा होती काही करून त्याने यात्रेच्या वेळी अडचणी निर्माण करावं. नागोजी नायकांनी सांगितलं की तुम्ही आमच्या देवाला त्रास द्यायचा नाही, पण ते ऐकायला तयार नव्हता. पण नागोजी नायकांना काय केलं, त्याच्या किल्ल्यामध्ये जाऊन त्याच्या मौल्यवान वस्तू आणली आणि हे ज्यावेळी त्याला कळलं त्यावेळी नागोजी नायकाला त्यांना अटक केली. ते म्हणला माझ्या इथे येऊन तू असं करतो, ते म्हणला माझ्या देवाला तू त्रास द्यायलास, पण मी तुला त्रास द्यायला आलो, तुला काय करायचं ते कर. मग त्या नागोजीनं त्या निजामानं जे आहे त्याला राग आला. ते म्हणलं हिंदूचा देव आणि त्याचा प्रमुख एवढा आहे. आणि त्यानं हा विचार केला की याच्यामध्ये एवढी देवी शक्ती, एवढी ताकद आहे, हा जर मोठा झाला तर माझ्या कंधारचा किल्ला घेऊन टाकेल, याच्या मागे मनुष्यबळ, देवाची शक्ती, मग ह्यालाच मारून टाकायचं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या तोफेच्या तोंडाला बांधलं आणि तोफेच्या तोंडाला बांधून तोफ दागली. तोफ दागल्यानंतर त्याला आधी विचारलं की तू मुसलमान हो, तुला सोडतो. ते म्हणला मी मुसलमान होणार नाही, माझा देव बदलणार नाही, माझ्या देवाला त्रास देऊ नको. ते म्हणले मी तुला मारायलो तर तुला काय वाटत नाही, तू मार म्हणले मला काही फरक पडत नाही. निजामानं ऐकलं नाही, ते उडवल्यानंतर जे आहे त्या नागोजी नायकाचा हात इथून तुटून त्या इथं पडला, आपल्या एसीच्या पुढे पडला. आणि त्यांना सांगितलं मी मेलो तर हरकत नाही, मी देवासाठी मरायलो, माझं कल्याण होणार म्हणजे. आणि त्याची श्रद्धा असल्यामुळे त्या निजामाला कळलं की माणूस फार भारी आहे. त्या काळातल्या जे कोणी आपले पूर्वज होते ते म्हणले हा माणूस आपला खंडोबासाठी मेला म्हणले, याचं कल्याण झालं पाहिजे. आणि त्या काळातले जे कोणी इथले पुजारी व्यवस्थापन होते, खंडोबानं स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं नागोजी माझ्या अंतःकरणातला, नागोजी माझ्या हृदयातला, नागोजी माझ्यासाठी मेला, म्हणून त्याचे वंशज माझ्या पालखीच्या पुढे जातील, माझ्या पालखीच्या पुढे नागोजीचा मान राहील. आणि तेव्हापासून जे आहे नागोजी नायकाचे वंशज पालखीमध्ये बसतात आणि खंडोबाच्या पुढे नागोजी नायकाची पालखी राहते. आजही ती परंपरा चालू आहे, त्यांचे वंशज गादीवर बसतात. पण त्या पालखीला नाव काय म्हणते, नागोजी नायकाची पालखी. कारण नागोजी नाईक देवासाठी शहीद झाला, देशासाठी शहीद झाला, राष्ट्रासाठी शहीद झाला आणि हिंदू धर्मासाठी शहीद झाला. म्हणून आमच्याकडं देवापेक्षाही भक्ताचा मान मोठा आहे, म्हणून खंडोबा पुढे नागोजी नायकाची पालखी राहते. ठीक आहे. तर ह्या यात्रेचा काय इतिहास आहे, म्हणजे किती वर्षापासून भरते? म्हणजे आम्ही तर जवळपास असं ऐकलं आहे की 400 वर्षाचा इतिहास आहे. नेमकं तुम्हाला किती माहित आहे यात्रेचा इतिहास? यात्रा अनादी काळापासून भरते, असं वर्षामध्ये सांगता येणार नाही, पण 400-500 वर्षाचा इतिहास आहे जवळपास. पण जी माहित नाही ती एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आम्हाला माहित असलेली एकच गोष्ट आहे की देव पालखीमध्ये फिरतो, पालखीमध्ये फिरतो, पालखीमध्ये फिरतो. पण पालखीमध्ये फिरायच्या आधी खंडोबा देवताचं खूप मोठं होतं. त्या काळातली कथा अशी सांगते की त्या खंडोबाचं खूप मोठं मंदिर होतं. चिरबंद हे मंदिर, हे जे मंदिर आहे एवढंच मंदिर होतं, बाजूचं सगळं बांधकाम, सगळं दगडी बांधकाम व्यवस्थित केलेलं होतं. पण ज्यावेळी मोहम्मद गझनीच्या मुघलांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या, औरंगजेबाचा काळ आला, मोहम्मद गझनीचा काळ आला, त्या काळामध्ये सगळं मंदिर तोडण्यात आलं. त्या सगळ्या अतिक्रमणामध्ये मंदिर तोडण्यात आलं. तोडण्यात येण्याच्या आधीची परिस्थिती अशी होती की मूळ गाव जे आहे इथं नव्हतं, इथून 2 किलोमीटर अंतरावरती नकाशामध्ये माळागावचं गावठाण आहे, तिथं पूर्ण वस्ती होती. पण ज्यावेळी मंदिरावर अतिक्रमण होऊ लागलं, लोकांवर स्वाऱ्या होऊ लागल्या, मंदिर वाचवण्यासाठी त्या काळातल्या लोकांनी निर्णय घेतला की मंदिराच्या अवतीभोवती वस्ती करायची. पण त्यांनी अवतीभोवती वस्ती केली आणि मंदिर सुरक्षित ठेवलं. तर त्याच्या आधी जी खंडोबाची पालखी नव्हती, तर खंडोबा देवाची पालखी रथामध्ये निघायची आणि रथाला मोठमोठे चाकं होते आणि रथ फिरेल असा मजबूत दगडी रस्ता बांधलेला होता त्या काळात आणि रथामध्ये बसून खंडोबा फिरायचे. आणि त्या काळामध्ये 3 प्रदक्षिणा मारत होते आणि 3 प्रदक्षिणा मारत देव मंदिरात यायचे. तुम्ही म्हणता कशाच्या आधारे तुम्ही सांगता, तेव्हा 2 हे जे 4-5 मंदिरं आपले आहेत, त्या मंदिराच्या पाठीमागे जुन्या रथाचे 2 चाकं ठेवले, त्याचे फोटो घ्या, ते लोकांना दाखवा. खंडोबाचं वावी हे होतं 400 वर्षापूर्वी आमचा खंडोबा रथामध्ये बसून जात होता. आणि ट्रस्टी या नात्यानं माझं एक स्वप्न आहे, माझी कल्पना आहे किंवा मी हयात आहे तो पण या देवाला पहिल्याच्या सारखं रथामध्ये खंडोबाची मिरवणूक काढायची, पालखी मोडायची नाही, पालखी देव बसवायचे, पालखी तिथपर्यंत जायची आणि ती पालखी रथामध्ये ठेवायची. रथ फिरून आलं पुन्हा एसी मध्ये पालखी आली की पालखी देव आणायची,
रथमध्ये येईल का? नाही. तर असं आमचं एक संकल्प आहे की पूर्वीचं वैभव देवाला द्यायचंय, पण तत्पूर्वी त्याच्यापेक्षा अर्जन कार्य म्हणजे लोकांना भोजन व्हायला पाहिजे, राहण्याची व्यवस्था करायची. ते आमचे कामं झाले ते आम्ही रथाला प्राधान्य देणार. आणि पूर्वीचा वैभव देण्याचा या ट्रस्टींचा, गुरु मंडळी, पुजारी मंडळी सगळ्यांचा संकल्प, सगळ्यांचा विचार आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करावे, पण प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. ती योग्य वेळ आली की खंडोबा आमच्याकडून ती सेवा करून घेईल अशी आमची आशा आहे, अशी आमची श्रद्धा आहे. ठीक आहे. माळेगाव यात्रेच्या खंडोबाच्या पालखीसाठी विशेष पालखीला धरण्यासाठी मान जो आहे तो भुई समाजाला दिला जातो, तर याबद्दल काय म्हणतात? पालखी दोन प्रकारचे मान आहेत त्याच्यामध्ये. कसं आहे, काही मान सन्मान फक्त प्रतिष्ठेसाठी दिले जाते, बरोबर आहे, आणि काही सन्मान वंश परंपरेत असतात. तर या पालखीचे दोन प्रकारचे मानकरी. ते दोन प्रकारचे मानकरी म्हणजे हे त्या परिवारामध्ये पालखी धरण्यामध्ये दोन गुरुचे मानकरी आहे, ते वंश परंपरेत, आणि दोन करदंड परिवारामधले मानकरी. आणि त्याच्यानंतर काही जणांना पूजेचे अधिकार दिले, काही जणांना पालखी धरण्याचे अधिकार दिलेले आहेत. आता भोई समाज जे आहे पालखी धरतो, आणि हे ज्यांचे गुरु समाजाचे दोन आहेत, ब्राह्मण समाजाचे दोन आहेत ते धरतात. पण मुख्य भार जो असतो हा भोई समाजाला असतो. भोई समाज ताकदवान आहे, जे आम्ही फक्त प्रतिष्ठेचे माणसं आहेत, थोड्या जराचे खांदे बदलत राहायचं, कारण एवढी ताकद नाही ना, पालखी जवळचं थोडे नाही. पण कोणाच्या भावना दुखवायच्या नाही, कोणाचा मान कमी करायचा नाही. मग भोई समाजाचे माणसं राहतात, गुरु समाजाचे राहतात, आणि करदंड परिवारातले राहतात. हे सगळे मिळून पालखी धरतात. आता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी यात्रा भरते. मी मागच एक मुलाखत घेतली, तमाशा मधला फळ होता, ते असे म्हणले की माळेगावची यात्रा ही फक्त महाराष्ट्र किंवा मराठवाडा किंवा दक्षिण भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात मोठी यात्रा मानली जाते. या ठिकाणी घोड्यांचा बाजार असतो, उंट येतात, सर्व प्राणी येतात, विविध प्रकारचे म्हणजे मोठी मोठी स्टॉल असतात. ते हे अगोदर पासूनच होतं, अगोदर पासूनच होतं. संवंश यात्रा आहे. आता पूर्वी एक महिनाभर यात्रा व्हायची, दळणवळणाचे साधने नव्हते, लोक लग्नाचा बस्ता इथंच बांधायचे, भांडे खरेदी इथंच करायचे, वर्षभराचं धान्य इथंच घ्यायचे, घोडे विक्री आणि खरेदी व्हायचे. आता जसं आपण बाईक घेतो तसं त्या काळामध्ये लोक घोडे घेत होते. जनावरांचा बाजार, घोड्यांचा बाजार, गाढवांचा बाजार, शेळ्या बाजार आजही आहे, पूर्वी होता. पूर्वीची यात्रा महिना, दीड महिना, 2 महिन्याची राहायची. आर्थिक चलनवलन, आर्थिक उलाढाली इथंच व्हायची. त्या काळामध्ये अशी बाजारपेठ नव्हती, मोबाईल नव्हता, ऑनलाईन नव्हतं, आणि पैसे मिळवण्याचं साधन नव्हतं. म्हणून मोठमोठे लग्न कार्य, मोठमोठे यात्रा, सगळे मोठ्या उलाढाली इथं व्हायच्या. आता तरी दळणवळणाची साधनं वाढली आणि यात्रेचा कालावधी कमी झाला, आणि ऑनलाईन मुळे खूप काही बदल झालेला आहे. आता बदलच्या काळाचा परिणाम आहे, पण पूर्वीच्या काळी 2-2 महिने यात्रा राहत होती. ठीक आहे. तर तुम्हाला किती वर्ष झाले या ट्रस्टी मध्ये, या मंदिराच्या देखभालीमध्ये काम करतो? 1964 साली महाराष्ट्र, पूर्वी निजामाचा कायदा होता, त्यावेळी निजामाच्या कायद्यामध्ये ट्रस्ट व्यवस्था नव्हती, वंश परंपरेने सगळं चालायचं. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र भाषा मंत्रालय झाली, महाराष्ट्र स्वतंत्र झाला, महाराष्ट्र घटक राज्याचा दर्जा भेटला. त्याच्यानंतर इथल्या सरकारने जे आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट इथल्या देवस्थानासाठी लागू केलं. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट आल्यानंतर जे आहे 1964 साली गव्हर्नमेंटने सगळ्या मंदिरांची पुनर्रचना केली, आणि जे जे निजामाच्या काळातले वंश परंपरा चालले होते त्यांना ट्रस्ट या घटनेखाली आणलं, आणि मुंबई बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंतर्गत आलं. आणि अंतर्गत आल्यानंतर 1964 साली जे आहे वसंतराव मल्हारराव पाटील यांना या खंडोबा मंदिराचं वनमॅन ट्रस्ट म्हणून घोषित केलं. ते वनमॅन ट्रस्ट होते, आणि इथले यात्रा भरवण्याचे अधिकार जे आहे पूर्वी निजामाच्या काळामध्ये निजाम सरकार भरायचं. निजाम सरकारच्या नंतर लोकल फंड आलं, लोकल फंड गेलं. मग 1 मे 60 जे ते तुम्ही मला प्रश्न विचारला की या ट्रस्ट मध्ये तुम्ही आलात कसे, तर 1964 साली बॉम्बे पब्लिक ट्रस्ट खाली सरकारने जे आहे सगळे मंदिर ट्रस्ट मध्ये आणले, आणि पहिले ट्रस्टी म्हणून खंडोबा संस्थान वनमॅन ट्रस्ट म्हणून वसंतराव मल्हारराव जागीरदार यांना ट्रस्टी म्हणलं. आणि त्याच्या काही ही यात्रा निजाम भरवायचे. निजामानंतर लोकल फंड आलं, 1960 लोकल फंड बंद झालं, लोकल फंड नंतर जिल्हा परिषद आलं, मग जिल्हा परिषदने यात्रा भरवायला सुरुवात केली.
मंदिराच्या बाहेरचं सगळं नियोजन जिल्हा परिषद करते आणि मंदिराच्या आतलं नियोजन जे आहे ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट मार्फत केलं जातं. 1964 ते 1997 हा एवढा कालावधी जे आहे वसंतराव मल्हारराव जागीरदार तथा पाटील हे वंदन ट्रस्ट होते, त्यांनी सगळं सांभाळायचे. मग 1997 साली 96 साली त्यांनी सांगितलं की यात्रा वाढत चाललेली, माझ्याच्या एकट्याच्या कंट्रोल होत नाही, मंदिराचा आपल्याला विकास करायचा आहे आणि आपल्याला पब्लिक ट्रस्ट करायचं आहे. मग वसंतरावांनी जे ठरवलं की पब्लिक ट्रस्ट करायचं आणि मग त्यांच्या मनाने त्यांनी ठरवलं की वकील साहेब तुम्ही या. त्यावेळी मी वकीलच होतो, ते म्हणजे आम्हाला एका वकिलाची गरज आहे. आणि त्याच्या आधी 1987 ते 96 पण मी एकट्या या मंदिरामध्ये अन्नदान करीत होतो. दर यात्रेमध्ये अन्नदान करायचं, अन्नदानासाठी कोणाला रुपया मागायचा नाही, आपण अन्नदान करायचं पालखी दिवशी आणि निघून जायचं. सगळं सामान आपण आणायचं, आपणच करायचं, निघून जायचं. ते म्हणजे 10 वर्ष झाली तुम्ही सेवा करा, तुम्ही काहीच म्हणत नाही. बोलवा माझी अजूनही इच्छा नाही, मी सेवा करतो, निघून जातो, माझी वकील व्यवस्थित आहे. ते म्हणलं बा आपण सगळे मिळून काम करू. मग त्यांनी वंदन ट्रस्टचा विस्तार केला. त्याच्यामध्ये रावसाहेब पाटील पहिले अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर नारायण पाटील झाले, त्याच्यानंतर नारायणराव गुरुजी झाले, अंडगावचे राधेश्याम पाटील होते आणि वकील या नात्याने मला त्यांनी घेतलं. आणि त्या पहिल्या ट्रस्टमध्ये मला सचिव केलं आणि त्यांना सांगितलं बा आम्ही सगळं करतो, आर्थिक कारभार तुम्ही सांभाळायचा, अन्नदान व्यवस्थापन अकाउंट तुम्ही बघायचं, वर्षभर बाकीचं आम्ही बघतो. 97 मध्ये जेव्हा मी कारभार घेतला त्यावेळी यात्रेचं उत्पन्न 31,000 रुपये होतं. आज यात्रेचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे. पण 10 लाख रुपये आम्ही काय करतो, याच्यातून अन्नदान करतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य पब्लिक ट्रस्ट झाल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला, समोरचा हॉल बांधला, समोरच्या बिल्डिंग बांधला, पाठीमागाचा भोजन हॉल बांधला आणि विलासराव देशमुख यांनी सुद्धा मदत केली मुख्यमंत्री असताना. पलीकडे एक धर्मशाळा बांधून दिली, सगळ्यांनी हस्ते परहस्ते मदत केली. म्हणून आज मंदिराचं बदललेलं रूप तुम्ही पाहत आहोत. पब्लिक ट्रस्ट या नात्यानं आम्ही मंदिराचा कारभार चोख ठेवला आणि भक्ताभिमुख ठेवला. सगळ्या भक्तांची भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून अन्नदानाला आम्ही पहिलं प्राधान्य दिलं. याशिवाय दर रविवारी बहुसंख्य लोक इथे येतात, त्या लोकांची भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून रविवारी सुद्धा अन्नदानाची व्यवस्था ट्रस्ट मार्फत ठेवलेली आहे. आणि यात्रेमध्ये तर कंटिन्यूअस अन्नदान चालूच असतं. यात्रेमध्ये सकाळी 6 ते 9 खिचडी असते, 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वरण भात भाजी पोळी आणि एक गोड पदार्थ, 3 ते 7 वरण भात जेवण चालू असते. असं 12 ते 13 तास अन्नदान चालू असते. गरीब श्रीमंत लहान थोर मोठा कोणी नाही, जे दर्शन घेईल त्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कोणीही भक्त हिंमत जाऊ नये याची काळजी ट्रस्ट घेते. तर साधारणतः खंडोबारायाची वर्षभरामध्ये किती पालखी निघते? मुख्य पालखी यात्रेमध्ये निघते, त्याच्यानंतर सटीच्या दिवशी पालखी निघते आणि दसऱ्याच्या दिवशी सुद्धा निघते. 3 वेळा पालखी निघते देवाची. 3 वेळा पालखी निघते. हो. म्हणजे सटीच्या महिन्यामध्ये कशामुळे निघते? बरोबर. सटीच्या महिन्यामध्ये कसं आहे, नवरात्रामध्ये आपले बालाजीचे घट असतात, दुर्गादेवीचे घट असतात, कोणाचे लक्ष्मीचे घट असतात. तर हे नवरात्रातले घट साधारणतः 2 दिवसांमध्ये जातात. आणि खंडोबा हे जे आहे महाराष्ट्राचं कुलदैवत होते आणि खंडोबा हे शिवाजी राजापासूनच दैवत असल्यासारखे शिवाजी राजांची पूजा भावनी लोकांना माहिती आहे. पण खंडोबा सुद्धा महादेव आणि खंडोबा हे दोन्ही शिवाजी राजांचे दैवत होते. त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा. तर खंडोबाचे भक्त खूप आहेत. तर खंडोबाचं जसे देवीचं नवरात्र बसतं तसं खंडोबाचं षडरात्र बसतं. म्हणजे खंडोबाचे घट 6 दिवसाचे असते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला खंडोबाचे घट बसतात आणि सतीच्या दिवशी घट येऊन करतात. सट म्हणजे चंपाषष्ठी. 6 दिवसाचे घट झाले की चंपाषष्ठीचा उत्सव असतो. आणि जे खंडोबाला मानतात ते लोक 4 महिने कांदा वांगा खात नाहीत. श्रावण महिन्याच्या चातुर्मासामध्ये 4 महिने कांदा वांगा बंद असतं. पहिल्यांदा खंडोबाला कांद्याचं वरण करायचं आणि वांग्याचं भरीत दाखवायचं आणि खंडोबानं खाल्ल्यानंतर खंडोबाचे भक्त कांदा वांगा खातात. आणि ते कांदा वांगा खायचा असेल म्हणजे सट. त्या दिवशी खंडोबाची तळी उचलली जाते, देवाला भंडारा वाहिला जातो आणि म्हणून सटीचा उत्सव केला जातो. नाही, आता चंपाषष्ठी हे 6 महिन्यामध्ये केली जाते. तर या दिवशी खंडोबाला सटीच्या म्हणजे अगोदर नागदेव दाखवले जातात, त्यानंतर रोडगे आणि भरीत पण केलं जातं. तर हे नेमकं काय दाखवलं जातं? चंपाषष्ठीच्या दिवशी जे आहे खंडोबाचं लग्न झालं म्हणून जेजुरीमध्ये खंडोबाचा सगळ्यात मोठा उत्सव होतो.
लग्नाचा उत्सव जेजूरमध्ये होतो. तिथं 5 दिवस देवाचा लग्नाचाच उत्सव असतो. आपण घट बसतो आणि घट उठल्यानंतर जसं नवरात्र झालं ते 10व्या दिवशी दसरा होतो, आपण उत्साहाने साजरा करतो. तसं खंडोबाचे भक्त घट उचलले की सटीचा आसन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नाही भरीत किंवा रोडगेच का केले जातात? भरीत आणि रोडगा देवाला आवडणारा पदार्थ आहे, कारण देव हा जो आहे ते धनगर समाजाचा समजला जातो. आणि हा खंडोबा देव 18 पगड जातीचा आहे. मला पुरणपोळी लागत नाही, ते म्हणतो मला बाजरीची भाकरी, रोडगा, कांद्याचं वरण आणि वांग्याचं भरीत खा, मी ते खाणारा देव आहे. आणि हा सर्वसामान्याचा देव लोक रोडगा भरीत घेऊन देवाला नैवेद्य दाखवतात आणि मग जेवतात. त्याचा सण हाच आहे, त्याचा मान हाच आहे आणि त्याचा मुख्य पदार्थ महानैवेद्य हाच आहे. तर आता तुम्ही एवढ्या वर्षापासून कार्यरत आहात या माळेगावच्या देवस्थानामध्ये, तर कशी वाटते माळेगावची यात्रा? माळेगावच्या यात्रेमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे, चांगला बदल आहे. लोक भक्तिभावाने दर्शन घेतात, यात्रेला बहुसंख्य लोक येतात आणि दर्शनाला सुद्धा येतात. लोकांचा देवाकडचा कल बदललेला आहे. लोक दर्शनाला येत आहेत आणि दर्शन घेऊन जातात. आणि महाप्रसादाची सोय केल्यामुळे लोकांचा दर्शनासाठीचा कल आणखीन वाढलेला आहे. लोकांचं भक्तीचं प्रमाण वाढलेलं आहे. पूर्वीच्या यात्रेमध्ये आताच्या यात्रेमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? पूर्वीच्या यात्रेमध्ये म्हातारे कटोरे लोक जास्त राहायचे, आता सर्व समावेशक यात्रा झाली. लहान मुलं, तरुण माणसं सगळेच यात्रेला लागले. आणि मोबाईलचं युग आल्यामुळे सगळ्यांना नवलाई आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे. बहुसंख्य लोक येतात आणि सरकारने सुद्धा खूप मोठे बदल केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी प्रदर्शन आहे, शेतकऱ्यांना पशु प्रदर्शनामध्ये उत्साह आहे आणि ते आहे. बी बियाणाचं प्रदर्शन आहे. म्हणजे सगळ्या कला, लोककला, सगळे उत्सव शासनानं केले आणि यात्रा लोकाभिमुख झाली. लोकांच्या कल्याणासाठी, लोकांना मार्गदर्शनासाठी झाली. वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळे पारितोषिक ठेवले. त्याच्यामुळे सगळी जनता या यात्रेमध्ये येते. ज्यांना ज्यांना खंडोबा महाराजाबद्दल विशेष माहिती पाहिजे त्यांनी या चॅनलचा लाभ घ्यावा आणि वेगवेगळी माहिती या चॅनल मधून घ्यावी. आम्हाला जितकी संस्थांच्या वतीने माहिती देता येईल तितकी माहिती देऊन यात्रेची माहिती परिपूर्णपणे पोहोचावी असा आम्ही प्रयत्न केलेला आहे. यावर ऐकणाऱ्यांच्या, यात्रेकरूंच्या काही सूचना असतील, काही मनोगत असेल, त्यांनी आम्हाला या चॅनल मार्फत कळवावं. आम्ही त्यांची उत्तरं देऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. पुढच्या यात्रेमध्ये त्यांची समाधानकारक उत्तर देण्यात येतील. जेव्हा संधी येईल त्यांचं शंका समाधान करण्यात येईल. तुमच्या सूचना स्वागत आहे. तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद सर. चालेल. धन्यवाद. अनमोल असं मार्गदर्शन खंडोबा देवस्थानचे सचिव यांनी केलेलं आहे. खूप म्हणजे खूप अनमोल अशी माहिती दिली. खूप छान वाटलं तुमची मुलाखत घेऊन सर. बस काही म्हणणं नाही. हे चांगले विचार असंख्य भाविकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि खंडोबाच्या भक्तांमध्ये वाढ झाली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा या देवस्थानाचे पुजारी अभिजित पाटील या ठिकाणी आहेत. तर त्यांना जाणून घेऊ की माळेगावची थोडीफार माहिती आम्हाला द्या. अभिजित पाटील. श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान ही यात्रा अशी आहे, ह्या यात्रेमध्ये कोणी मोठा नाही, छोटा नाही, लहान नाही, सगळी यात्रा समान आहे. म्हणजे अधिकारी पण आले आणि 5 स्टार मधला अधिकारी आला असो किंवा सामान्य माणूस असो, त्यांना वागणूक यात्रेमध्ये सोयाला सारखी असते. अशा पद्धतीची आपली यात्रा आहे. आणि राहिला प्रश्न मंदिराचा, तर मंदिर देवस्थान असं आहे की आपलं पंचक्रोशी मध्ये सर्वात प्रसिद्ध असं देवस्थान आहे आपलं माळेगाव देवस्थान. या माळेगाव देवस्थान प्रत्येक ठिकाणी आपल्या राज्याबाहेर सुद्धा माळेगाव देवस्थानची प्रचिती झाली आहे लोकांना आणि वर्षानुवर्ष ह्या देवस्थानचं प्रचिती वाढत चालली आहे. तर माळेगाव यात्रा इतकी फेमस आहे. अनेक भाविक किती येतात यात्रेमध्ये जवळपास तरी पण तुमच्या अंदाजे? मिनिमम एका दिवसाला कमीत कमी 1 लाख पब्लिक आपल्या दर्शनासाठी येते. आणि बाहेरची वेगळी, फक्त दर्शनासाठी येणारी, मुख्य दर्शनासाठी वेगळी, VIP वेगळे, फक्त जे धार्मिक रांगेमध्ये दर्शन घेतात, दर्शन पास असो, धर्मदर्शन असो, याची मिनिमम पब्लिक 1 लाख असते रोजची. आणि बाहेरून पूजा करून जाणारे ते वेगळे वेगळे असतात, वेगळे असतात आणि शासनाचे वेगळे असतात.
तर पालखीच्या दिवशी थोडं जास्त गर्दी असते. पालखीच्या दिवशी शक्य फक्त जे बारीतले दर्शन आले असतात त्यांना दर्शन शक्य असतं, व्हीआयपी ला दर्शन शक्यच नसतं. कमीत कमी 4 ते 5 तास एकाला दर्शनाला लागतात यात्रेमध्ये पालखीच्या दिवशी. आमचे मित्र अभिजित पाटील यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. धन्यवाद पाटील. ते आमचं सुधरू देत नाही.